वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपण घेणार आहोत हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा लेक्चर नंबर 1। मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम कसं कॅल्क्युलेट करायचं ते घेतलं होतं। तर आता आपण आज घेणार आहोत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर नंबर 10 आणि लेक्चर 1। तर व्हॉट इज मीन बाय हॅलोजन? आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये 17 ग्रुप मध्ये हॅलोजन आहे। हॅलोजन किती प्रकारचे आहेत? 4, जसं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन। म्हणजे हॅलोजन किती प्रकारचे आहेत? 4, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन। तर यांची जिथं आपल्याला या सर्वांची स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायची आहे। तर नंतर नेमके हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? जसं आपण घेतला आहोत मिथेन, जसं मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? CH4। मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? CH4। तर या मिथेन मधून एक हायड्रोजन कमी करायचा आहे, म्हणजे काय होईल? CH3। कारण की 4 मधून एक हायड्रोजन गेला तर किती राहतील? 3। आणि याला कोणता पण हॅलोजन अटॅच करणे म्हणजे X। तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कोणताही हॅलोजन अटॅच करणे म्हणजे काय होईल? X। म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस करून हॅलोजनची ऍडिशन करणे म्हणजे द रिप्लेसमेंट ऑफ वन हायड्रोजन ॲटम इनटू हॅलोजन ॲटम इज कॉल्ड ॲज, यालाच म्हणू आपण अल्किल हलाइड। यालाच काय म्हणू आपण? अल्किल हलाइड। म्हणजे हलाइड म्हणजे जर Cl लिहिलं असेल तर क्लोराइड होईल, ब्रोमीन लिहिलं असेल तर ब्रोमाइड होईल, आयोडीन लिहिलं असेल तर आयोडाइड होईल। यालाच काय म्हणू? अल्किल हलाइड। जर आता आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे तुमचे 2 टाइप मध्ये क्लासिफिकेशन आहे। पहिला आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन। आता हायड्रोकार्बन आपण घेतलेला होता, जसं अल्केन, अल्कीन, अल्काइन, हे काय होते? आपले हायड्रोकार्बन। तर जर याच्यामध्ये 4 टाइप आहेत। पहिला हॅलो अल्केन, दुसरा हॅलो अल्कीन, तिसरा हॅलो अल्काइन आणि लास्ट हॅलो ॲरिन। याला दुसरं नाव बेन्झीन पण आहे। म्हणजे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन हे 4 प्रकारचे आहेत। पहिला हॅलो अल्केन, दुसरा हॅलो अल्कीन, तिसरा हॅलो अल्काइन आणि चौथा हॅलो ॲरिन। नंतरचे दुसरा क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ number of hydrocarbon, number of halogen atom, this classification on the basis of number of halogen atom याचे पण क्लासिफिकेशन आहे। जसं पहिला म्हणजे स्मॉल a मोनो हॅलोजन कंपाउंड, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दुसरं डाय हॅलोजन कंपाउंड किंवा द डेरिव्हेटिव्ह डाय हॅलोजन कंपाउंड, तिसरा ट्राय हॅलोजन कंपाउंड आणि लास्ट पॉली हॅलोजन कंपाउंड। म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे क्लासिफिकेशन 2 टाइप मध्ये आहे। पहिला ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन आणि दुसरा ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम। तर याचे किती टाइप आहेत? 4। तर पहिला बघू आपण, जसं अल्केनला जर हॅलोजन लागला असेल, फॉर एक्झाम्पल घेतोय, म्हणजे जेवढे सिंगल बॉन्ड आहे, सपोज CH3, CH2 आणि Cl घेतला, इथं पूर्ण काय आहे? सिंगल बॉन्ड आहे। आणि हा काय आहे? आपला इथेन। म्हणजेच अल्केनला जर हॅलोजन लागला असेल, त्याला काय म्हणू आपण? हॅलो अल्केन। जर दुसरं घेतलं हॅलो अल्कीन
म्हणजेच काय होईल, अल्किनला हॅलोजन लागला असेल. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH आणि याला लागला असेल हॅलोजन Br लावला. म्हणजेच अल्किन म्हणजे जिथं डबल बॉन्ड आहे तो त्याला काय लागला आहे हॅलोजन, म्हणजे लिहिला Br, त्याला काय म्हणू आपण हॅलो अल्किन. नंतर आहे हॅलो अल्काइन, याचा एक्झाम्पल म्हणजेच काय होईल, अल्काइनला काय लागेल हॅलोजन. जसं एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CH नंतर CH2 Br ची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून घ्या पहिले. म्हणजेच 4 करा, 1 2 3 आणि 4 आणि डायरेक्ट लावा Br किंवा आयोडीन. म्हणजेच जिथे ट्रिपल बॉन्ड आहे त्यालाच काय लागेल तुमचा हॅलोजन. म्हणजेच अल्काइनला काय लागला असेल हॅलोजन, त्यालाच काय म्हणू हॅलो अल्किन. नंतर अल्काइन नंतर आहे तुमचा हॅलो ॲरिन. हॅलो ॲरिन म्हणजेच ॲरिन म्हणजे बेन्झीन आणि बेन्झीनला जर तुमचा एखादी हॅलोजन लागला असेल, बेन्झीनला जर हॅलोजन लागला असेल, बेन्झीनला जर हॅलोजन लागला असेल त्याला काय म्हणू आपण हॅलो ॲरिन. म्हणजेच क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बनचे 4 टाइप आहेत. पहिला हॅलो अल्किन म्हणजेच अल्केनला हॅलोजन लागला असेल, नंतर हॅलो अल्किन अल्किनला हॅलोजन लागला असेल, हॅलो अल्काइन अल्काइनला हॅलोजन लागला असेल आणि नंतर हॅलो ॲरिन म्हणजेच ॲरिन म्हणजे बेन्झीन, बेन्झीनला जर कोणताही हॅलोजन लागला असेल त्यालाच म्हणू आपण क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन. जसं नंबर 2 आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम म्हणजे हॅलोजन ॲटम प्रेझेंट. जर तुमच्या कंपाऊंड मध्ये एकच हॅलोजन प्रेझेंट असेल, फॉर एक्झाम्पल कोणतं पण एक्झाम्पल घ्या, जसं CH3 CH2 Cl. मी हा कंपाऊंड घेतला, याच्यामध्ये किती हॅलोजन प्रेझेंट आहे, फक्त एकच हॅलोजन प्रेझेंट आहे. जर एक हॅलोजन प्रेझेंट असेल तर त्याला म्हणू आपण मोनो हॅलोजन कंपाऊंड. त्याला काय म्हणू मोनो हॅलोजन कंपाऊंड. आता इथं काय आहे डाय हॅलोजन कंपाऊंड, म्हणजे किती हॅलोजन प्रेझेंट असतील 2. फॉर एक्झाम्पल CH2 आणि याला लावत आहे Br आणि याला लावत आहे Br. तुम्ही वेगळे पण लावू शकता. जर हा कंपाऊंड बघितले इथं किती हॅलोजन लागले आहेत 2. ते सारखे राहू शकतात किंवा वेगळे राहू शकतात, म्हणजे याला काय म्हणू डाय हॅलोजन कंपाऊंड. नंबर 3 काय आहे तुमचा ट्राय हॅलोजन कंपाऊंड. आता ट्राय हॅलोजन कंपाऊंड म्हणजे तिथे किती हॅलोजन असतील 3. फॉर एक्झाम्पल CH2 CH CH2 इथं लावत आहे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. काय लावले क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. बघा हॅलोजन किती झाले 3. तुम्ही सारखे पण लावू शकता. एखाद्या कंपाऊंडला जर 3 हॅलोजन प्रेझेंट असतील त्याला काय म्हणू ट्राय हॅलोजन कंपाऊंड. आणि पॉली हॅलोजन कंपाऊंड म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर तुमचे हॅलोजन प्रेझेंट असतील, फॉर एक्झाम्पल CH2 CH 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 CH2 याला लावत आहे सपोज क्लोरीन ब्रोमीन क्लोरीन आयोडीन ब्रोमीन. तुमच्या इच्छेनं किती आहे तिथं 1 2 3 4 5 किती हॅलोजन लागले आहेत 5 काही आहे 3 पेक्षा जास्त आहे तर त्याला काय म्हणू आपण पॉली. म्हणजे 4 राहू शकतात 5 राहू शकतात 6 राहू शकतात, पण 3 पेक्षा जास्त पाहिजे त्याला काय म्हणू आपण पॉली हॅलोजन कंपाऊंड. म्हणजे आपले क्लासिफिकेशन 2 टाइपचे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन आणि ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. जर एक हॅलोजन प्रेझेंट असेल तर त्याला मोनो हॅलोजन कंपाऊंड, 2 हॅलोजन प्रेझेंट असतील तर डाय हॅलोजन कंपाऊंड, 3 हॅलोजन प्रेझेंट असतील तर ट्राय हॅलोजन कंपाऊंड आणि 3 पेक्षा जास्त असतील तर त्याला म्हणू आपण पॉली हॅलोजन कंपाऊंड. नंतरचं क्लासिफिकेशन आहे आपलं म्हणजे ते 2 टाइप झालेले आहेत ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन आणि ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. अजून 3 आहेत. जसं पहिला आहे तुमचा अलिलिक हलाइड. अलिलिक हलाइड म्हणजे जसं एक्झाम्पल घेतो आपण, एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 आणि X. जे एक्झाम्पल काय आहे, जर तुमचा हलाइड हा इथं 2 कार्बनच्या बीचमध्ये काय आहे डबल बॉन्ड नंतर 1 कार्बन सोडून जर हलाइड लागला असेल, डबल बॉन्ड नंतर 1 कार्बन सोडून जर हलाइड लागला असेल त्यालाच काय म्हणू आपण अलिलिक हलाइड. जर दुसरा एक्झाम्पल घेतला आपण सपोज सायक्लोहेक्सिन, इथं डबल बॉन्ड लावत आहे, डबल बॉन्ड नंतर 1 कार्बन सोडून इथं लावा नाही तिथं 1 कार्बन सोडून काय
असेल हलाईड, तुम्ही वर लावा नाही तर खाली लावा, एक कार्बन सोडून जर हलाईड लागला असेल तर याला काय म्हणू, अलिनिक हलाईड. नंबर 2 विनिलिक हलाईड. विनिलिक हलाईड. विनिलिक हलाईड मध्ये एक्झाम्पल जर घेतलं, एक्झाम्पल जसं CH2 डबल बॉन्ड CH आणि X, CH2 डबल बॉन्ड कशी करत राहू दिसतोय मी त्या घ्या त्याच्यानंतर आपला विनिलिक हलाईड. विनिलिक हलाईडचे एक्झाम्पल डबल बॉन्ड वाल्याच कार्बनला जर हलाईड लागला असेल, बघा या दोन कार्बनच्या बीजमध्ये काय आहे, डबल बॉन्ड, आणि यालाच काय लागलाय तुमचा हलाईड, तर याला म्हणू आपण विनिलिक हलाईड. याचं जर दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, आणि हे पेपरमध्ये विचारलेलं आहे आपल्याला, म्हणजे समज मी इकडे डबल बॉन्ड लावला आणि या दोन डबल बॉन्डला कुठेही तुम्ही काय लावला, हॅलोजन, म्हणजे डबल बॉन्ड वाल्या कार्बनला जर हॅलोजन लागला असेल तर याला काय म्हणू, विनिलिक हलाईड. आणि जर डबल बॉन्ड सोडून नेक्स्ट कार्बन सोडून जर हलाईड लागला असेल त्याला म्हणू आपण अलिनिक हलाईड. आणि नंबर 3 आहे बेन्झिलिक हलाईड. नंबर 3 बेन्झिलिक हलाईड. आता बेन्झिलिक हलाईड म्हणजे फॉर एक्झाम्पल बेन्झीन नंतर एक कार्बन सोडून, बेन्झीन नंतर इथे एक CH2 म्हणजे एक कार्बन सोडून जर हलाईड लागला असेल, बेन्झीन नंतर एक कार्बन सोडून जर हलाईड लागला असेल याला काय म्हणू आपण, बेन्झिलिक हलाईड. तर दुसरा एक्झाम्पल घ्यायचा आहे आपल्याला, बेन्झीन नंतर CH, C नंतर Br, तर CH लावताय नंतर Br लावताय, सपोज 2 लावले. बघा बेन्झीन नंतर एक कार्बन सोडूनच तुमचं हलाईड आहे, बेन्झीन नंतर एक कार्बन सोडून इथं काय लागलंय, हलाईड, ते एक राव नाही तर 2 राव किंवा 3 राव हलाईड लागलाय, पण एक कार्बन सोडून आहे, त्यालाच काय म्हणू आपण, बेन्झिलिक हलाईड. अशा प्रकारे तुमचे पूर्ण क्लासिफिकेशन संपलेलं आहे. आता आपण घेणार आहोत यांचेच कॉमन नेम आणि IUPAC नेम. कॉमन नेम म्हणजे एखादी कंपाऊंड, तर घेऊ आपण कंपाऊंड, ते पहिले मिटवून घेऊ आपण या साईडचं. इथं घेऊ कॉमन नेम आणि या साईडला घेऊ आपण IUPAC नेम. IUPAC नेम. आणि या साईडला घेऊ आपण कंपाऊंड. कॉमन नेम आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो. कॉमन नेमला दुसरं नाव काय आहे, ट्रिवियल नेम, आणि IUPACचा मीनिंग काय आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. जर मी पहिला एक्झाम्पल घेतला CH3Br, CH3Br, बघा CH3Br आहे, तर कॉमन नेम मध्ये काय होईल, पहिले अल्किल लिहा नंतर हॅलोजन, म्हणजे त्याचं नाव काय येईल, मिथिल. अल्किल म्हणजेच काय आहे, मिथिल, आणि Br आहे म्हणजेच काय आहे, ब्रोमाइड, ज्याचं नाव काय येईल, मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइड. पण जर आपण IUPAC नेम मध्ये गेलो तर पहिले काय लिहाल, हॅलोजन, आणि नंतर तुमचा जो अल्केन आहे तो, तर ब्रोमीन आहे तर काय लिहाल, पहिले ब्रोमो, आणि नंतर काय लिहाल, एक कार्बन आहे म्हणून मिथेन, ज्याचं नाव येईल ब्रोमोमिथेन. काय नाव येईल, ब्रोमोमिथेन. दुसरा एक्झाम्पल झाला आपला पहिला. दुसरा एक्झाम्पल, जर सपोज आपण घेतला CH3 CH2 नंतर अजून क्लोरीन घेतलं. बघा किती कार्बन आहेत, 2, आणि हा काय आहे तुमचा Cl. 2 कार्बन असलेला आपला काय असतो, इथिल. 2 कार्बन असलेला इथिल, आणि इथिलला काय लागलाय तुमचा क्लोरीन, म्हणजेच होईल क्लोराईड, म्हणजेच इथिल क्लोराईड. इथिल क्लोराईड. जर मला याचा IUPAC नेम लिहायचा आहे तर पहिले काय लिहू आपण, हॅलोजन, इथं काय आहे क्लोरीन, म्हणजे काय होईल, क्लोरो. ब्रोमीन होतं म्हणून काय झालं, ब्रोमो, तर क्लोरीन आहे म्हणून काय होईल, क्लोरो. त्याचे IUPAC नेम काय येईल, क्लोरो, आणि किती कार्बन आहेत, 2, म्हणून काय येईल, इथेन. 2 कार्बन आहेत म्हणून काय येईल, इथिल. याचं नाव काय येईल, इथिल क्लोराईड, आणि IUPAC नेम क्लोरो इथेन. नंतरचं जर एक्झाम्पल घेऊ आपण, जसं CH3 CH CH3
मागच्या लेक्चरला जो बी आहे आपण काय घेतलं होतं, आपल्याला पहिले काय करायचे आहे, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. जर मी लॉंगेस्ट चेन ही सिलेक्ट केली तर बघा इथं किती ब्रांच येत आहे, एक ब्रांच येत आहे. आणि एक ब्रांच जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, आयसो. दोन ब्रांच असतील तर निओ. तर म्हणजे याचा काय होईल, याचं नाव जर मला लिहायचं आहे तर आयसो, याला काय म्हणू, किती कार्बन आहेत, 3, तर याचं नाव होईल आयसो. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपीन, 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपीन. आणि काय लागलाय, Br म्हणजे होईल ब्रोमाइड, म्हणजे नाव होईल आयसो प्रोपीन ब्रोमाइड. त्याचं नाव काय होईल, आयसो प्रोपीन ब्रोमाइड. पण IUPAC नेम मध्ये आपल्याला काय द्यावे लागेल, पहिले नंबरिंग. तर नंबरिंग द्या 1 2 3. तर नंबरिंग दिल्यानंतर 2 वाल्या कार्बनवर काय लागलाय, ब्रोमो. म्हणजेच काय लिहू आपण, 2 वर लागलाय ब्रोमो, म्हणजे 2 ब्रोमो. 2 ब्रोमो. किती कार्बन आहेत, 3, म्हणजे होईल तुमचा प्रोपेन. 3 कार्बन आहेत म्हणून काय होईल, प्रोपेन. म्हणजे याचे नाव झालं आयसोप्रोपीन ब्रोमाइड. आणि त्या साईडला 2 ब्रोमो प्रोपेन. नेक्स्ट एक्झाम्पल, CH3 CH CH आणि नंतर CH. इथे लावत आहे CH3 क्लोरीन आणि इथे लावत आहे अजून क्लोरीन. जर याचा मला लिहायचं इथं हॅलोजन नाही लावलेलं, पण आपण शिकलेलो होतो. आपण काय केलं, पहिले लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर बघा ब्रांच मध्ये काय आहे, किती ब्रांच आहे, 2 ब्रांच आहे. इथे किती ब्रांच होती, 1, तर काय लिहिलं, आयसो. इथे किती ब्रांच आहे, 2. तर 2 ब्रांच असतील तर आपण काय लिहितो, निओ. 2 ब्रांच असतील तर निओ. आणि टोटल किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6. तर याचं नाव येईल निओ हेक्सेन. याचं नाव काय येईल, निओ हेक्सेन. आणि याचं मला IUPAC नेम लिहायचं आहे. तर पहिले नंबरिंग द्या. ज्या साईडने तुमची ब्रांच जवळ आहे या साईडने 3ऱ्या नंबरवर, या साईडने 2ऱ्या नंबरवर. तर नंबरिंग द्या 1 2 3 4. 2 वर किती ब्रांच लागले आहेत, 2, म्हणजे लिहा. जर एकदा 2 लिहिले तर एकच ब्रांच होईल. 2 ब्रांच लागले म्हणून काय लिहाल, 2,2. कोण 2 आहेत, CH3 CH3 म्हणजेच काय येईल, डाय. 2,2 डाय. कोण 2 आहेत, मिथिल, म्हणजे 2,2 डाय मिथिल. आणि हे किती कार्बन आहेत, 4, तर म्हणजे येईल ब्युटेन. म्हणजेच काय येईल, ब्युटेन. नंतर काय एक्झाम्पल आपण बेन्झीन वाले घेऊन घेऊ. एक्झाम्पल, जर मी बेन्झीन घेतला, बेन्झीन इथं लिहिला CH2 CH3 आणि इथं लिहिला सपोज क्लोरीन. काय लिहिला, क्लोरीन. आपण घेतलं होतं फंक्शनल ग्रुपच्या नेक्स्ट साइडची बाजू काय असते, ऑर्थो. नंतर काय असते, मेटा. नंतर काय असते, पॅरा. जर कॉमन नेम मध्ये लिहायचं आहे तर काय लिहू, ऑर्थो मेटा पॅरा. तर जर मी याला फंक्शनल ग्रुप सिलेक्ट केली तर पॅरा पोझिशन जस्ट अपोजिट वर कोण आहे, क्लोरो. तर काय लिहू मी, पॅरा क्लोरो. आणि की जस्ट अपोजिट आहे म्हणजे पॅरा पोझिशन वर आहे. पॅरावर कोण आहे, क्लोरो, म्हणजे पॅरा क्लोरो. आणि हा पूर्ण कंपाऊंड कोणाचा आहे, टोलुईन. तर नाव काय येईल, पॅरा क्लोरो टोलुईन. पॅरा क्लोरो टोलुईन. जर मला याचा IUPAC नेम लिहायचा आहे तर नंबरिंग द्या. फंक्शनल ग्रुपला पहिला नंबर, 2रा 3रा 4था 5वा आणि 6वा. तर 4थ्या नंबरवर काय लागलाय, क्लोरो, म्हणजेच काय येईल 4 क्लोरो. आणि नंतर हे पूर्ण तुमचं काय आहे, टोलुईन. तर काय होईल, 4 क्लोरो टोलुईन. 4 क्लोरो टोलुईन. अशा प्रकारे आपल्याला याचे कॉमन नेम आणि IUPAC नेम लिहायचं आहे. आणि काही याच्यानंतरचे ज्या रिॲक्शन आहे आपण त्या सेकंड लेक्चर मध्ये बघू.